नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना. या योजनेचं नाव आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. मी तुमचा शासकीय योजना मित्र शुभम देसाई. मित्रांनो, ही योजना महाराष्ट्र सरकारने मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा या उद्देशानं सुरू केली आहे. या महामंडळाची स्थापना 1998 साली करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे तरुणांना रोजगारासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना व्यवसायासाठी आर्थिक मदत करणे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला थेट महामंडळ पैसे देत नाही, तर बँकेमार्फत कर्ज दिले जाते आणि त्या कर्जावर महामंडळाकडून व्याजाचा परतावा दिला जातो. म्हणजेच तुमच्यावर कर्जाचा व व्याजाचा ताण खूप कमी पडतो. आता पाहूया या योजनेअंतर्गत किती कर्ज मिळू शकते. या योजनेमध्ये सर्वसाधारणपणे 10 लाख ते 15 लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकते आणि या कर्जावर काही वर्षांसाठी महामंडळाकडून व्याजाचा परतावा देखील दिला जातो. आता पाहूया या योजनेसाठी पात्रता काय आहे. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदार मराठा समाजातील असावा. अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे. अर्जदाराचे वार्षिक उत्पादन हे 8 लाखापेक्षा जास्त नसावे. अर्जदाराने यापूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ घेतलेला नसावा. जर तपासात असे आढळले तर काही अर्जदारांचे यापूर्वी महामंडळाने लाभ घेतला आहे तर घेतलेली रक्कम परत करावी लागते. आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे या योजनेअंतर्गत कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वतंत्रपणे लाभ घेऊ शकतो, जर ते पात्र असतील तर. योजना मंजूर झाल्यानंतर तुम्ही सुरू केलेल्या व्यवसायाचे फोटो महामंडळाला पाठवणे आवश्यक असते. जेव्हा बँक तुमचे कर्ज मंजूर करते तेव्हा त्या कर्जावर लागणाऱ्या व्याजाचा परतावा तिमाही किंवा सहामाही पद्धतीने तुम्ही तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केला जातो. अर्ज करताना तुम्हाला एक शपथपत्र द्यावे लागते, ज्यामध्ये या योजनेत सर्व अटी तुम्हाला मान्य आहेत असे नमूद करावे लागते. आता पाहूया अर्ज करण्याची प्रक्रिया. सर्वप्रथम अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते. तिथे ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. फॉर्म भरत असताना वैयक्तिक माहिती, व्यवसायाची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. यानंतर तुमचा अर्ज तपासणीसाठी पाठवला जातो. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला LOI म्हणजेच लेटर ऑफ इंटेंट दिला जातो. LOI तुम्ही तुमच्या बँकेत जमा करता आणि त्यानंतरनं बँक कर्ज मंजूर करते. चला एक उदाहरण पाहूया. समजा तुम्हाला मोबाईल रिपेअरिंगचं दुकान सुरू करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 5 लाख रुपये कर्ज लागणार आहे. बँकेकडून कर्ज मिळवल्यानंतर त्या कर्जावर लागणाऱ्या व्याजाचा काही भाग महामंडळ भरते. यामुळे त्या तरुणाला व्यवसाय सुरू करणे खूपच सोपे होते. मित्रांनो, आजच्या काळात फक्त नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही योजना मराठा समाजातील तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. जर तुम्हाला सरकारची योजना अशी सोपी माहिती मराठीत हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.